दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी वारंवार गंभीर शंका उपस्थित केल्या आहे. अपघातातला आता साधारण 1 महिना उलटून गेला असला तरी चौकशी प्रक्रियेवर त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौथी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी केलेले दावे आणखी स्फोटक ठरले आहेत. रोहित पवार यांचा थेट आरोप असा आहे की हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो. कोणाच्या तरी दबावाखाली किंवा निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी असा त्यांचा संशय आहे. त्यांनी चौकशी करणाऱ्या विविध संस्थेच्या कामकाजावरही तासडे ओढले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त अजितदादांच्या अपघाताबाबतच प्रश्न उपस्थित केले नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडू शकला असता असा धक्कादायक दावा केला. रोहित पवार यांनी सांगितलेला घटनाक्रम असा: 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जात होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर बहरीन येथे इंधनासाठी थांबले होते. त्यानंतर बहरीनवरून निघालेले विमानाने इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार त्यावेळी इराणकडून ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे फायटर जेटने विमान पाडण्याचा इशारा दिला. त्यानंतर इराकच्या हवाई हद्दीतही तसाच इशारा मिळाला. शेवटी विमानाला परत बहरीनकडे वळवावे लागले आणि सर्व परवानग्या घेतल्यानंतरच पुढील प्रवास झाला. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला, जर ही माहिती खरी असेल तर DGCIने याबाबत अधिकृत माहिती का दिली नाही? एकनाथ शिंदे स्वतः याबाबत खुलासा करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर त्यावेळी गंभीर चूक झाली असेल तर ती जबाबदारी कोणाची? या संदर्भात त्यांनी VSR कंपनीवर थेट आरोप केले. या कंपनीचं विमान वापरले जात असल्याचं सांगत कंपनीचा कारभार बेजबाबदार असल्याचं ते म्हणाले. त्यांनी दावा केला आहे की VSRचे मालक विजय सिंह यांनी रोहित पवार यांच्या एका परिचिताला फोन करून सांगितले की आम्हाला AIBने क्लिअरन्स दिली होती. माझी वरपर्यंत ओळख आहे. अजूनही सरकारमधील लोक आमचे विमान वापरत आहे. या संभाषणाची चौकशी व्हावी, व्हॉट्सअप रेकॉर्ड तपासावेत, महाराष्ट्र सदनात तो कोणाला भेटला हे पाहावं अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत रोहित पवार यांनी आणखी एक मोठा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की काहींच्या मते अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली होती. याबाबत ठोस माहिती नसली तरी त्या अँगलने चौकशी व्हावी. तसंच 23 तारखेच्या AIB रिपोर्टमध्ये तपास अधिकाऱ्यांची नावे आहेत, पण अजितदादांच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही तपास अधिकाऱ्यांची नावं नाही. हा भेदभाव का? कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता आहे का? असा सवाल त्यांनी केला. याशिवाय विमानतळावरील दृश्य मान्यता कमी असताना विमान बारामतीकडे का वळवण्यात आलं? यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बारामतीला जाण्याचं परवानगी कशी दिली? टेक ऑफला मंजुरी का दिली? दोन्ही पायलटना बारामती विमानतळाची पूर्ण माहिती होती का? तिथे ते पूर्वी अनेकदा उतरले होते असे रिपोर्टमध्ये नमूद आहे. मग चुकीचा निर्णय कुणी घेतला? रोहित पवार यांनी समितीचा दाखला देत सांगितलं की दृश्य मान्यता कमी असताना लँडिंग करू नये अशी शिफारस आधीच करण्यात आली होती. तर ही लँडिंगचा प्रयत्न झाला. त्यामुळे अरो नावाच्या ग्रुपमध्ये असलेल्या सिव्हिल एम्प्लॉयीने आणि सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा. FIRमध्ये त्यांची नावे घ्यावीत अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. पूर्वी लेअर जट 45 देण्यात येत होतं. आता लेअर जट XR45 दिलं जात आहे. यावरून आधीच्या प्रक्रियेत चुका होत्या का हे स्पष्ट होते असा दावा त्यांनी केला. तसंच AIBP क्रिमिनल जबाबदारी निश्चित करत नाही हेही त्यांना नमूद केलं आहे. गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली. एकूणच रोहित पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे मोठी कारस्थान होते? चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक झाली का? आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार? सध्या या सगळ्या आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जनतेच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आता चौकशी संस्था
आणि संबंधित यंत्रणा काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.